नमस्कार. आज आपण कॉन्स्टिट्यूशनचा भाग 5 म्हणजेच द युनियन पाहणार आहोत. द युनियन मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आर्टिकल 52 ते 62 हे राष्ट्रपती बद्दल सांगते. तर 52 काय म्हणते हे पाहूयात. आर्टिकल 52 हे भारताचे राष्ट्रपती म्हणजेच भारतामध्ये एकच राष्ट्रपती राहतो. आर्टिकल 53 काय म्हणते हे पाहूयात. संघाची कार्यकारी सत्ता म्हणजे काय हे पाहूयात. कार्यकारी सत्ता म्हणजे एखादा कायदा आहे त्याला अंमलात आणण्याचं कार्य करणे. संघाची कार्यकारी सत्ता म्हणजे काय हे पाहूयात. या कार्यकारी जी सत्ता आहे याला परिपूर्ण पाहण्याचा याचा वापर करण्याचा हक्क जर कुणाला असेल तर ते फक्त आणि फक्त राष्ट्रपतीला आहे. परंतु एखादा कायदा आहे त्याला अंमलात आणायचा आहे तर अशा वेळेस राष्ट्रपती याचा वापर करू शकत नाही. करू शकतो पण ते कसं, प्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा सल्ला घेतल्याशिवाय याच्यामध्ये मूव्ह ऑन किंवा याची अंमलबजावणी करू शकत नाही. तसेच आर्टिकल 54 काय म्हणते हे पाहूयात. आर्टिकल 54 हे राष्ट्रपतीची निवड कोण करू शकतो. राष्ट्रपतीची निवड संसदेमध्ये निवडून आलेले सदस्य म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभा हे लोक करतात. तर याची पद्धत कशी असते हे 55 मध्ये आहे. तर आर्टिकल 55 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक करण्याची जी पद्धत आहे ती गुप्त राहते. याच्यामध्ये केंद्र आणि राज्य याचा समतोल केला जातो. तसेच आर्टिकल 56 काय आहे. आर्टिकल 56 हे राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. परंतु इन केस जर राष्ट्रपतीला 5 वर्षाच्या आत जर राजीनामा द्यायचा असेल तर तो उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतो. धन्यवाद.